कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेकेदारांच्या संघर्षाची माहिती देणाऱ्या कर्नाळा एक ढासळलेला बुरुज या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी 3 वाजता माजी खासदार व सुप्रसिद्ध सन्नी लेखपाल किरीट सोमय्या यांच्या हस्ते पनवेल शहरातील गोगले हॉल येथे पार पाडण्यात आला। साठ हजार ठेवीदारांना म्हणजे कर्नाळा बँकेतला 99% ठेवीदारांना बहुतेकांना त्यांचे सगळे पैसे किंवा अनेकांना 70-80% पेक्षा जास्त पैसे मिळवून देणारे प्रशांत ठाकूर आणि महेश बालदीचं कौतुक करतो। आणि त्याचबरोबर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा संकल्प केला आहे की ज्यांच्याकडे अजून खूप प्रॉपर्टी शिल्लक आहे, कोट्यावधी रुपयाचं कर्ज घेऊन अजून बाहेर आहे, तर त्याचा पण पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही पोलीस असो, धर्मादाय आयुक्त असो किंवा ही संपत्ती जप्त झाली आहे त्याची विक्री करून जे उरलेला ठेवीदारांचे उरलेले पैसे शिल्लक पैसे देण्यासाठी धडपड करणार। पहिली गोष्ट अशी आहे की 99% लोकांना पैसे मिळाले, 1% जे राहिले आहे त्यांची संपत्ती जप्त करून ती विकायचे, म्हणजे ज्यांना क्रेडिट दिले आहे त्या कामात मधल्या काळात 2.5 वर्ष ठाकरे सरकारने हा लढा थांबवण्याचा अट्टाहास केला होता। अनेक डॉक्युमेंट गहाळ झालेली आहेत, बँकेतून मोठ्या प्रमाणात त्या काळात हेराफेरी झालेली आहे। तर म्हणून पुन्हा एकदा प्रशांत आणि महेश सोबत आम्ही त्याचा पुढचा लढ्यातला पुढचा टप्पा याला गती देण्याचा प्रयत्न करणार। यात आता ऍक्शनची गरज आहे। ऍक्शन म्हणजे जे संपत्ती येते तर त्यात सरकारने एक स्पेशल अधिकारी नियुक्त करावा लागणार। त्यासाठी आम्ही निश्चितपणे देवेंद्र फडणवीस कडे पाठपुरावा करणार। आमदार प्रशांतजी ठाकूर असतील, महेशजी बादले एक देशासाठी असा आदर्श उदाहरण म्हणजे कर्नाळा बँकेचा लढा। या निमित्ताने केंद्र सरकारने कायद्यात पण बदल केला नाही, 1 लाखाच्या ऐवजी 5 लाख केले। तर मी तर खरं म्हणजे या भागातल्या नागरिकांना सांगणार की या दोघांचं सन्मान केलं पाहिजे। आणि महाराष्ट्रासाठी असं उदाहरण आहे की अन्यायाच्या वेळी भ्रष्टाचार झाला तर त्यातनं कसं लढा पुढे घेऊन जाऊन 99% लोकांना समाधान। वायकर यांची काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला आवडत नसतात, पटत नाही, परंतु राजकीय कंपल्सन, मी वायकरचं प्रकरण त्यातला ते हिस्सा समजतोय। आता उद्या सर्वोच्च न्यायालयात याचा निर्णय आहे, पण एक गोष्ट स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगतो, वायकरच्या हॉटेलला बेकायदेशीररित्या उद्धव ठाकरेंनी परमिशन दिली होती। हा घोटाळा 500 कोटीचा आणि त्याला मुंबई उच्च न्यायालयाने पण त्यांच्या निकालात स्पष्ट केलं होतं। आता पॉलिटिकल कंपल्सन मुळे जर मुंबई महापालिका इक्बाल चहल वेगळी भूमिका घेत असेल पाहू। मला असं वाटतं की काही गोष्टी अशा आहे की जे ऐकून घ्यायचे असतात। मराठा समाज असो की महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवणे देण्यासाठी
शिंदे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत आणि देवेंद्र फडणवीसचं पण यात मोठं योगदान आहे. आर्थिक एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार की ज्याला आपण पोन्झी कंपनी एका डबल चिट फंड घोटाळा या संबंधात केंद्र सरकारने आता नवीन कायदा आणला आहे. पण त्याचबरोबर गुंतवणूक करणाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं लागणार की प्रलोभनात अर्थात संस्थांपासून लांब राहील. आता नवीन घोटाळा होऊ देत नाही ना, होत नाही आहे. ठाकरे सरकार फक्त खाण्याचंच काम करायची, म्हणून अंतिम लक्ष घोटाळे शोधणं आणि काढणं नसतं. लक्ष असतं भ्रष्टाचार कमी होणं. आणि त्या दृष्टीने मोदी सरकार, मोदी साहेब स्वतः ही जी कारवाई होत आहे, तर मला सांगा पनवेलचं उदाहरण घ्या ना. विवेक पाटीलला 2 वर्षहून अधिक 3 वर्ष झाले होते जेलमध्ये आहे. तर आता दुसरा कोणी सहकारी बँकेचा घोटाळा करताना 10 वेळा विचार करणार. म्हणून मोदी साहेबांनी ईडी असो, सीबीआय असो की इन्कम टॅक्स असो, याच्या द्वारा घोटाळाबाजांना सबक शिकवण्याचं काम करतायत. याच्यामुळे पुढे भ्रष्टाचार कमी व्हावा. 10 वर्षात केंद्र सरकारचा एक पण मंत्री वर घोटाळ्याचा आरोप नाही झाला. ज्या पद्धतीनं पनवेल मधली कर्नाळा बँक बुडाली आणि त्यानंतर 50,000 पेक्षा जास्त ठेवीदार होते की ज्यांचे पैसे त्या बँकेमधले बुडाले आणि आपल्याच नेत्यानं डोळ्यापुढे केलेला भ्रष्टाचार याबद्दल कोणाला सांगताही येत नाही, अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली. अशी स्थिती पुन्हा या पनवेल आणि परिसरात होऊ नये. बघता बघता आपल्या नेत्याने केलेली फसवणूक लोकांच्या लक्षात आली. ज्यावेळेला माणूस आपल्या मेहनतीचा, कष्टाचा पैसा हा सुरक्षित राहावा, बँकेच्या माध्यमातून आपली बँक हे काही फार मोठं नफ्याचं सेंटर नाही, जेवढा वाढेल तेवढा वाढावा या दृष्टिकोनातून लोक ज्या वेळेला विश्वासानं ठेवत असतात, त्या विश्वासाचा कोणी बळी देवता कामा नये. यासाठी समाजाच्या पुढे अशी उदाहरणं ठळकपणे येण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक लोकांच्या पुढे आणण्याच्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा केला. या संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांनी संघर्ष केला त्या लोकांचे अनुभव आणि नेमकं काय कुठल्या पातळीवर ते घडलं या संदर्भातली सगळी माहिती या पुस्तक रूपाने आलेली आहे. अपेक्षा अशी आहे की पुस्तक लोकांपर्यंत जर जाईल तर लोक याच्या पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचे निर्णय भावनेच्या आधारावरती घेणार नाहीत, तर ते डोळसपणानं बुद्धीच्या आधारावरती असे निर्णय घेतील. आणि जे राजकीय नेते आपल्या अनुयायांचा, आपल्या कार्यकर्त्यांचा अशा पद्धतीनं स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि काही आसुरी महत्वाकांक्षा यांच्यासाठी वापर करतील, त्यांच्यापासून आता येणाऱ्या कालावधीमध्ये लोक सावध होते. कसं आहे की या संदर्भामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. ते आता सध्या तळेगाव इथं तुरुंगामध्ये सजा काढतायत. ईडीच्या माध्यमातून ही केस दाखल झालेली आहे. लवकरात लवकर त्याची चार्जशीट झाली आणि त्याच्यानंतर तो खटला पूर्णपणाने त्याचा सुनावणी झाली, त्याच्यात जेव्हा दोष निष्पन्न होईल तेव्हाच आपण म्हणताय त्याप्रमाणे ही पेन्शन बंद होणे किंवा सगळ्या गोष्टी घडू शकतील. मात्र या अनुषंगानं जे आज या ठिकाणी घडलेलं पाहतोय हे खरं तर सगळ्यांच्या दृष्टिकोनातून भयंकर आहे. अनेक लोकांचे पैसे आजही परत मिळायचे, तर अशा वेळेला ही फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे ही लोकांच्या मनातली भावना आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा योग्य सोडा. आम्ही सांगतो की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू की या क्षेत्रामध्ये ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्याचा अभ्यास आहे अशा माननीय किरीट सोमय्या साहेबांची याच्यामध्ये निवड केली, हे आमचं एका अर्थानं भाग्य होतं. नुसता अभ्यास करून ते थांबलेलं नाहीत, तर नेमकं काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष कृती करत असताना हे माझ्या हातातलंच काम आहे असं मानून त्यांनी काम केलं आणि म्हणूनच आज हे शक्य झालेलं आहे. ज्यावेळेला सरकार विरोधात आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं मान्य किरीटजींच्या वरती आक्षेप घेतले जात होते, त्यांना बदनाम करण्यासाठी, त्यांना टार्गेट करण्यासाठी प्रयत्न केले जाते, पण त्याला कशालाही न जुमानता त्यांनी
आपल्या हातामध्ये घेतलेला लढाई यशस्वी केला. मी आमच्या पक्षाचं माननीय देवेंद्रजींचं मानावं तितका आभार थोडा आहे की आमच्या पनवेलकरांना न्याय हा केवळ त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे किरीटजींच्या नेतृत्वामुळेच मिळालेला. धन्यवाद. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.